मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। मनसेनं या निर्णयावर कडक शब्दांमध्ये आक्षेप घेतलेला असून आधीच कोट्यावधींचा निधी असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराला पालिकेच्या तिजोरीतून पैसे देण्याची गरज काय असा सवाल उपस्थित केलाय। मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी प्रशासनाकडे या संदर्भात स्पष्टीकरणही मागितलंय। मंदिराकडून रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचा दावा करत भाविकांच्या नावाखाली हे अतिक्रमण काढलं जात नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। जे देवस्थान स्वतः इतर संस्थांना देणगी देऊ शकतं त्यांना जनतेच्या कर रूपातील पैसा का दिला जातोय असा प्रश्न सुद्धा यशवंत किल्लेदारांनी उपस्थित केलाय। सिद्धिविनायक मंदिर आम्हा सर्वांचं आराध्य दैवत आहे, आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, त्याबद्दल कोणाचं दुमत नाहीये। त्यापर्यंत सिद्धिविनायक मंदिराला भाविकांकडून करोडो रुपये मिळतात। मी राहतो तिथे, मला माहिती आहे। जेव्हा सिद्धिविनायक मंदिर असं छोटंसं होतं ना, तिथे बाजूला एक नळ होता, आम्ही समोर त्या ग्राउंडवर खेळायला जायचो आणि तिथे हातपाय धुवायला जायचो। तेव्हापासून मी सिद्धिविनायकाचा भक्त आहे, मला माहिती आहे। नंतर ते काय वाढत गेलं, कसं वाढत गेलं सगळ्यांना माहिती आहे। परंतु ज्या मंदिराकडे स्वतःचे करोडो रुपये असताना जे मंदिर अन्य संस्थांना करोडो रुपयाची देणगी देतं, त्या मंदिराला आपण 500 करोड का दिले?